जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ निर्मूलन दिनाच्या निमित्ताने बालकांना पोलिओ निर्मूलन डोस देण्याचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे। कर्जत तालुक्यातील पोलिओ प्रतिबंध मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून 22,000 पेक्षा जास्त बालकांना आज डोस देण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर राजेंद्र सांगळे यांनी दिली। कर्जत तालुक्यामध्ये 251 पोलिओ केंद्रांची उभारणी करण्यात आली असून या केंद्रावर 5 वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस आज दिवसभर देण्यात येत आहेत। तालुक्यातील सुमारे 22,000 बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवलं आहे। त्या दृष्टीने कर्जत तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रावर आज याचा शुभारंभ झाला आहे। यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तालुक्यातील 51,000 कुटुंबापर्यंत पोहोचून बालकांना घरोघरी जाऊन पोलिओ डोस देण्यात येणार असल्याची माहिती देखील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र सांगळे यांनी दिली। या निमित्ताने कर्जत शहरामध्ये देखील 8 केंद्र उभा करण्यात आले आहेत। या सर्व ठिकाणी विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला। उपजिल्हा रुग्णालयामध्ये कर्जत नगर पंचायतच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले तर आपला दवाखाना यामध्ये माजी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला। उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उदाहरण गटाच्या माध्यमातून आज पोलिओचं या ठिकाणी 5 वर्ष वयोगटाच्या आतील सर्व मुलांना पोलिओ देण्यात येणार आहे। प्रत्येक मूल हे सुदृढ व निरोगी राहण्याकरिता पल्स पोलिओची लस या मुलांना आज कर्जत शहरामध्ये या ठिकाणी देण्यात येणार आहे। मुलांना पोलिओपासून संरक्षण मिळावं या अनुषंगाने पल्स पोलिओची लस देण्यात येत असते। खरं तर पोलिओमुक्त भारत निर्मिती करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक कुटुंबाने त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं या ठिकाणी माझं मत आहे आणि प्रत्येक कुटुंबाने कर्जत शहरातील याच्यामध्ये सहभाग नोंदवावा असं या ठिकाणी आव्हान या ठिकाणी मी करते। सर्व माता पालकांनी व पालकांनी आज होत असणाऱ्या या अभियानामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा। कुठलाही मुलगा या अभियानाच्या माध्यमातून वंचित न राहता आज सर्वांनी पल्स पोलिओ लस देण्याकरिता या बूथवर यावं असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करते। आज राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमाच्या निमित्तानं कर्जत तालुक्यामध्ये आपली जी लोकसंख्या 2,46,000 लोकसंख्या आपल्या तालुक्याची आहे, त्या अनुषंगानं आपल्याकडे 22,496 एवढी 5 वर्षाखालील बालकं आपल्याला या लसीकरणासाठी पात्र आहेत आणि आपल्याकडे 251 बूथच्याद्वारे आपल्या तालुक्यामध्ये 251 बूथ आहेत आणि आपल्या शहरामध्ये 14 बूथ आहेत। उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक बूथ आहे, आपला दवाखान्यामध्ये जे आहे त्या ठिकाणी एक बूथ आहे आणि 14 बूथ आपल्या शहरामध्ये आहेत आणि 251 बूथ आपल्या तालुक्यामध्ये आहेत आणि जवळपास आपण आज मी आवाहन करतो की जास्तीत जास्त पालकांनी आपले जे 5 वर्षाखालील बालकं आहेत
त्यांचं जास्तीत जास्त आज लसीकरण आपण पूर्ण करून घेऊ आणि उर्वरित जे बालकं आहेत जे आज आजारी आहेत किंवा कोणी घरी नाही आहे त्यांच्यासाठी आपण मंगळवारपासून 3 दिवस ग्रामीण भागामध्ये आणि 5 दिवस शहरामध्ये आपण घरोघरी जाऊन त्यांचं लसीकरण करणारे अशी 51,515 घरं आपल्या तालुक्यामध्ये आहेत आणि त्या घरोघरी जाऊन आपण त्यांचं लसीकरण करणार आहे. तर आपण भारतामध्ये 2011 पासून एकही पोलिओचा रुग्ण नाही, परंतु आपले जे बालकं आहेत त्यांना संसर्ग होऊ नये त्याच्या अनुषंगानं आपण हे लसीकरण करतो आणि 2014मध्ये भारताला पोलिओ फ्री असं जागतिक आरोग्य संघटनेकडून आपल्याला प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तर मी पालकांना जास्तीत जास्त आवाहन करतो की आपण त्याचं लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त बालकांना लसीकरण करावे. आज आपण कर्जत शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये माननीय नगराध्यक्ष मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन केलं आणि आज आपल्या दवाखान्यामध्ये माननीय नगराध्यक्ष मॅडम यांच्या हस्ते आपण या उद्घाटन केलेलं आहे. तर मी आवाहन करतो की जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा आणि लसीकरण करण्यात यावं. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श. सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.